नमस्कार, कशा आहात तुम्ही? मीही छान आहे, तुम्हीही मजेत असाल. आय होप मजेत असायलाच हवे. तर नवीन दिवसाची छानशी नवीन सुरुवात झाली आहे आणि ब्लॉगला स्टार्ट करते ही छान माझ्या स्किन केअर रुटीनपासून. चला तर मी अंघोळ वगैरे करून घेतली. आज माझं जरा डोकंसुद्धा वॉश करत होतं. तर छान असं डोकं वगैरे वॉश करून घेतलं. चेहऱ्याला काहीच नाही, फक्त मॉइश्चरायझर लावलं आणि पॉन्ड्स पावडर. घरी असताना मी फारसा मेकअप करत नाही, म्हणजे काहीच अप्लाय करत नाही. पावडर आणि मॉइश्चरायझर लावलं की दॅट्स इट, झालं आपलं काम. ते करून घेतले. तर केस वाढवत बसले. तर इतका वेळ केस वाढवलं मला माझ्याकडे अजिबात नव्हता, कारण की मला बाकीचे सगळे कामं करायचे होते. त्याच्यामुळे केस काय वाढवलं नाही, तसंच क्लचर लावलं आणि लगेच मग आपल्या कामाला लागली. किचनमध्ये आली, सकाळी सकाळीच मूर्त्या क्लीन करून घेतल्या. वेळ भरपूर गेला, पण काही हरकत नाही, तसंच छान दिसत होतं. आणि लगेच मग पूजा मांडायला घेतली. इथं पूजा करून घेतली. खरंच सांगतो खूप छान आणि खूप प्रसन्न वाटतं, कारण की सगळ्या गोष्टी क्लीन असल्या ना तर खरंच खूप छान वाटते. तसं मी पूजा करून घेतली. छानशी छोटीशी अशी रांगोळी गेली. आता रांगोळी मला फार अशी जमत नाही, पण जशी कशी असेल तशी काढून घेतली. रुला छोटी भूक लागली, त्यासाठी पेरू कट केला. पेरू तर ऑलमोस्ट तिचा फेवरेट आहे, त्याच्यामुळे तो थोडासा हार्ड होता कट करायच्या वेळी. काही माझ्या चेहऱ्यावरचे हावभाव असे होते जे तुम्हाला ब्लॉगमध्ये दिसलेच असते. तर इथं पेरू कट करून दिला थोडा थोडा, आणि बाकीचे माझे कामं होते करायला. म्हटलं चला ते छोटे मोठे कामं आवरूया. तर मग ते करून घेतले. आज होती संक्रांत, त्याच्यामुळे चला म्हटलं बाहेर छोटीशी रांगोळी टाकली. तर रांगोळी खरं सांगते आधी एवढी छान अशी जमत नाही, पण जशी बशी काय असेल आपण काढते. चला तिथे दारासमोर थोडी रांगोळी काढली. शिवरेख थोडीशी इग्नोर करा. तर चला इथं मग लगेच आली. आमच्याकडे संक्रांत असली तर आमच्याकडे फिक्स एक मेनू असते, तो म्हणजे कोणता, तर मुगाच्या डाळीची खिचडी. आता तुमच्याकडे आहे का नाही हे मला अजिबात नाही, पण आमच्याकडे हा आहे. तर मग तेच घेतली. सिम्पल आहे, चटपट होणारी आहे आणि स्त्रियाची आवडते. म्हणजे खिचडी म्हणा, मसाले भात म्हणा, फोडणीचा भात म्हणा, असं काहीही म्हणा, ते खूप आवडते, कारण की पोळीपासून आपण वाचतो आणि झटपट बनते आणि टेस्ट मात्र अतिउत्तम असते. तसंच माझं ठरलं होतं. पॅनमध्ये तेल टाकलं, सॉरी कुकरमध्ये तेल टाकलं. हा कुकर मी जस्ट 6-7 महिने आधी घेतला असेल. हा पण कॅन्टीनमधला आहे, जो मी यूज करते तो सुद्धा कॅन्टीनमधला आहे. त्याला तर बरेच वर्ष झाले, पण तरी पण तो खूप छान काम करतो. सिटी वगैरे अजिबात व्यवस्थित होते, त्यामुळे काही प्रॉब्लेम आला नाही आतापर्यंत. आणि हा मी कधी कधी यूज करते. चला म्हटलं कधी कधी म्हणजे आज तो दिवस होता, त्यामुळे तो यूज करून घेतला. छान तेल टाकलं, तसं जिरं वगैरे टाकले, जे डाळ होती ते धुवून टाकली, हळद आणि मीठ टाकले. दॅट्स इट. इतकी सिंपल रेसिपी आहे, चव मात्र भारी आहे. ते सोबत घेतली. छान असं कुकर मांडून दिला सोबत. मग आमच्याकडे जी आहे ना संक्रांतच्या वेळेस नाही का जी खिचडी राहते ती दह्यासोबत खाल्ली जाते, त्यामुळे मग दहीसुद्धा घेतलं होतं. दही आणि खिचडी छान असं सिंपल मेनू होता, तितकाच उत्तम होता. टेस्टही मात्र खूप भारी होती. असंच मग जेवण आम्ही ठरवलं. जेवण वगैरे करून घेतलं. छान मग रेडी झाले, केस वगैरे त्याचे ते करून घेतले. आणि मग यांचा फोन आला, थोडीशी मग यांच्याशी बोलली. नंतर मग इव्हनिंगच्या वेळेस आम्ही जे मंथमध्ये जो किराणा भरतो, ग्रोसरी भरतो, त्याच्यामध्ये मग नाही का पोहा वगैरे घेतला होता. म्हणजे चला स्नॅक्ससाठी जाऊन आपण चिवडा बनवायला घेऊया असं डिसाईड झालं. आणि मग म्हटलं इव्हनिंगच्या वेळेस तोच काम केलं. आज छान दिवसभर त्याला ऊन दिली पोहाला, जेणेकरून तो आणखीनच चविष्ट आणि कुरकुरीत बनेल असंच काय ठरवलं. आणि सायंकाळच्या वेळेस मग नाही का स्नॅक बनवायला घेतला, तोच म्हणजे चिवडा. आता हा भांडं खूप बेडमध्ये ठेवलं असं खूप कमी कमी यूज होतं, त्याच्यामुळे तो अजिबात काढलाच जात नाही. तर आज त्याचा उपयोग केला, तो तिथं काढला. छान कमी तेलामध्ये छान असं पोहा जो ना भाजून घेतला आणि हळद मीठ टाकून असं मी काय भाजू घेतला. त्याचं काम झालं म्हणजे साईडला ठेवला आणि इथं लोखंडी यूज केली. असं मी बऱ्याच जणांच्या तोंडामधून ऐकलं आहे की लोखंडी कढईमध्ये तेल तळले काही वस्तू किंवा शेलो फ्राय केलं तर तेल थोडं कमी लागते. म्हटलं चला आपणही आता टेक्निक ते यूज करून बघूया होते की नाही तसं. पण मी पण ते तसंच केलं. त्याच्यामध्ये सुद्धा मी कमी तेलामध्ये शेंगदाणे बाकीचे जे काही चिवड्यामध्ये साहित्य लागतं ते सगळं छान असं भाजायला घेतलं आहे. आणि मला हा स्नॅक चायसोबत स्नॅक जास्तच आवडते. ते म्हणजे कसं, तर मला चिवडा चायसोबत आवडते. सोबतच चायसोबत मला चकल्यासुद्धा आवडतात, जे आपण दिवाळीमध्ये फराळ करतो. आणि प्लस 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 चायसोबत मला जे आहे ना शंकरपाळेसुद्धा आवडतात. आता तुम्ही चायसोबत ते खातात काय माहीत नाही आहे, खात असाल तर प्लीज मला कमेंट्स करून नक्की सांगा. मी ते करणार होते. छान इथं भाजून वगैरे घेतले आणि चिवडा मस्त छान असा क्रिस्पी झाला होता आणि दिसत तर मात्र भारीच होता. सोबत सगळे काही जे होते मला चिवड्यामध्ये टाकणे दालवे शेंगदाणे सगळे मी एका थोडेसे कमी तेलामध्ये भाजून घेतले, शेंडू फ्राय करून घेतले. आणि सर्वात लास्टवर मी कढीपत्ता आणि त्याच्यावर लास्टला मी करते मिरची फ्राय करते, कारण की ठसका व्हायची मला जरा जास्तच भीती वाटते, कारण की रुमा पॅक आहे त्याच्यामुळे. आणि सर्वात लास्टला मी तिथं कांदा शेलो फ्राय करून घेतला. आणि छान खरं सांगते खूप छान असा नाही का बनवून झाला होता चिवडा. आणि दिसायला तो भारी दिसतच होता. त्याच्यामध्ये थोडेसे मसाला ठेवा म्हणून मी नाही का थोडेसे धने जिरे आणि तीळ असं काहीतरी बेसिक मसाले टाकून नाही का त्याला आणखीन त्यांची चव वाढावी, त्यासाठी ते आणखीन मी ॲड केलं आहे. छान असा स्नॅक बनवून झाला आपला तयार. आणि संध्याकाळचा स्वयंपाकाचं मला अजिबात टेन्शन होतं, कारण की सकाळची खिचडी होती आणि रुनी म्हटलं मला काय मामा मॅगीच बनवशील, चला म्हटलं तिला मॅगी बनवून देईल. तर असंच माझं काहीतरी ठरलं होतं, त्यामुळे छान असं निवांत स्नॅक बनला तो, जो की तो खूप छान असा बनवून झाला होता. चला तर स्नॅकपासूनच ब्लॉगचा शेवट करते. कसा वाटला ब्लॉग ते नक्की सांगा. जर चॅनलवर नवीन असाल आता पण चॅनलला सबस्क्राईब करायचं तर प्लीज करून घ्या, जेणेकरून जे काही मी व्हिडिओ टाकेन त्याची नोटिफिकेशन सर्व तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि तुम्ही कुठल्याही प्रकारे ब्लॉग जाणार मिस करणार नाही. चला तर बाय.